झी मराठी वाहिनीची वीण दोघांतली तुटेना ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मात्र असे असतानाच आता या मालिकेतील एका दृश्यावर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत। या मालिकेच्या आगामी भागात नागपंचमी विशेष भाग दाखवला जाणार आहे। सोशल मीडियावर याचा प्रोमोही समोर आला आहे। मात्र हा प्रोमो पाहून नेटकरी प्रचंड भडकले आहेत। या नागपंचमीच्या विशेष भागात समर आणि स्वानंदीसह संपूर्ण राजवाडे कुटुंबीय नागपंचमीची पूजा करताना दिसणार आहेत। मात्र यावेळीच मलिका आणि अंशुमन स्वानंदी विरोधात एक मोठं कारस्थान रचतात। या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की अंशुमन एका व्यक्तीला जिवंत नाग आणायला सांगतो। त्यानंतर हा नाग स्वानंदीच्या जवळ सोडण्यात येतो। विशेष म्हणजे काही क्षणातच हा नाग स्वानंदीच्या पायाला चावतो। हा प्रोमो शेअर करत झी मराठीने कॅप्शनमध्ये या शुभप्रसंगी स्वानंदीवर ओढावणार संकट असं लिहिलं आहे। मात्र हा प्रोमो समोर आल्यानंतर अनेक प्रेक्षकांना हा ट्रॅक अजिबात पटलेला नाहीये। विशेषतः इतक्या लोकांच्या उपस्थितीत सोडलेला नाग हा नेमका स्वानंदीलाच कसा काय चावतो असा सवाल प्रेक्षकांकडून उपस्थित केला जात आहे। प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे, काहीही दाखवता का, जरा पटेल असं तरी दाखवा। प्रेक्षक बघतायत म्हणून काहीही दाखवायचं। तर आणखी एका नेटकऱ्याने मालिकेतील सततच्या कारस्थानांवर टीका करत लिहिलं आहे, बकवास मालिका, कारस्थानांची पण लिमिट असते। लेखक आणि प्रोड्युसर एकदम फालतू। काही प्रेक्षकांनी तर या प्रसंगामागच्या तर्कावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। एवढ्या सगळ्या गर्दीत तो साप बरोबर स्वानंदीच्याच पायाला कसा काय चावतो? प्रशिक्षण दिलेला साप आहे का? तर काहींच्या मते नागपंचमीच्या पूजेदरम्यान घराच्या आत असा प्रसंग दाखवण्यापेक्षा बाहेर झाडाखाली साप चावल्याचं दाखवलं असतं तर तो प्रसंग अधिक तर्कसंगत वाटला असता। लोक बघतायत म्हणून काहीतरी दाखवायचं याला काहीच अर्थ नाहीये, अशा कमेंट करत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान मालिकेतील हा प्रसंग आता प्रेक्षकांना कितपत आवडतो आणि पुढील भागात स्वानंदीचं नेमका काय होतं हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। मात्र सध्या तरी हा प्रोमो पाहून वीण दोघांतली तुटेना मालिकेचे प्रेक्षक हे चांगलेच भडकले आहेत। तर तुम्हाला मालिकेत दाखवण्यात आलेल्या या सापाच्या प्रसंगावर काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।